महिने मी मुख्यमंत्र्यांशी काही एक दोन काही महत्वाच्या विषयांवरती मी त्यांच्याशी बोलत होतो. तुमच्याकडे ट्रॅफिकचा तुम्ही केऑस दाखवा किंवा तुमच्याकडची ट्रॅफिकची परिस्थिती दाखवा, मी तुम्हाला तुमच्या देशाचं भविष्य सांगतो. आज मुंबई ही जी शहर आहेत, खास करून मुंबई, ठाणा, पुणा, नाशिक, नागपूर, संभाजीनगर किंवा इतरही आपली अनेक शहरं जी उभी राहत आहेत, माणसं वाढली आहेत, त्यांच्या गाड्या वाढल्या आहेत, ट्रॅफिक वाढलं आहे आणि ते सगळ्या गोष्टी रस्त्यावरती आल्यात. रस्ते कमी आहेत, ट्रॅफिकला शिस्त नाही, कोणी कुठेही गाड्या पार्क करतायत, काहीही चालू आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये याचं जर उत्तर आता सापडलं नाही किंवा याच्यावरती जर समजा आता काम नाही केलं राज्य सरकारने, काय झालंय, आपण कबुतरं, हत्ती आणि इतर गोष्टींमध्ये आपण इतके अडकलोय. पहिल्यांदा तर माझं हे मत होतं की अशा प्रकारच्या निवडणुकीचं राजकीयकरण करण्यात येऊ नये. ही पतपेढीची निवडणूक आहे, पण त्यांनीच त्याचं राजकीयकरण केलं. आम्ही म्हणजे आमच्याकडनं शशांकरावही तसे आमचेच आहेत आणि प्रसाद लाडाही आमचेच आहेत, ते उभे होते. आम्ही कुठलंही राजकीयकरण त्याचं केलं नाही, पण त्यांनी मात्र आता दोन ठाकरे बंधू एकत्र, आता ब्रँड ठाकरे निवडून येणार, आता अशा प्रकारचं त्यांनी त्याचं राजकीयकरण केलं. पण ते काही लोकांना आवडलेलं दिसत नाही, त्याच्यामुळे त्यांना एकही जागा त्या ठिकाणी मिळालेली नाही. एक प्रकारे म्हणजे या निवडणुकीत तरी त्यांना रिजेक्ट केलेलं आहे, अशा प्रकारे त्या ठिकाणचं चित्र आहे. अर्थात मी पुन्हा सांगतो की मला याचं काही राजकीयकरण करायचं. काल दुपारपासून पुण्यात, रात्री आलोय नागपूरमध्ये आणि सकाळी पहाटे उठून आलोय आपल्या वर्ध्यात. आता कोण कोणाला तिथं जातंय आणि कोण कोणाला भेटतंय हे अनेक जण भेटत असतात. काही जण राज्याचे प्रमुख कोणी असलं, आज देवेंद्रजी आहेत, त्याच्यामध्ये प्रमुखांना भेटायला तुम्ही सत्तेवर असा, सत्तेवर नसा, राजकीय जीवनात असा नसा, अनेक जण जात असतात. काही महत्वाचे प्रश्न असतात, ते भेटायला जाणं ही आपली महाराष्ट्राची परंपरा आहे, महाराष्ट्राची संस्कृती आहे. त्याच्यातनं वेगळा अर्थ काढायचं काहीच कारण. विरोधी पक्षाचे नेते भेटायला गेले आणि त्यांच्यात काही चर्चा सुरू असेल तर ती होऊ द्या ना सुरू. राज ठाकरे आणि फडणवीस हे अनेकदा भेटलेले आहेत. हा पहिला विषय. गणपतीचे दिवस आहेत, घरोघर गणपती येत असतात. कदाचित ते गणपतीचं आमंत्रण द्यायला गेले असतील, राज्यासंदर्भातले काही प्रश्न असतील. ज्या पद्धतीनं फडणवीस यांच्या काळात काल मुंबई बुडाली काय? 2 दिवस मुंबई बुडते आहे. मुंबई, ठाणे, नाशिक सारखी शहर बुडाली. राज्याच्या प्रश्नांवर त्यांची काही चर्चा सुरू असेल, त्याच्यामध्ये एवढं त्रास करून घ्यायची गरज नाही कोणाला. आम्हाला त्रास झालाय का?